भारतरत्न पुरस्कारासाठी नवीन यादी जाहीर झाली आहे। नुकतंच कर्पूरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झालाय, तर आता माजी पंतप्रधान नरसिंह राव तसेच माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना मरणोत्तर भारतरत्न, तर हरित क्रांतीचे जनक एम.एस. स्वामीनाथन यांना देखील मरणोत्तर भारतरत्न जाहीर झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे। चिखली ते जालना रोडवर भीषण अपघात झालाय। रामनगर फाट्याजवळ एसटी बस आणि ट्रकचा अपघात झाला। अपघातात एक प्रवासी जागीच ठार झाला, तर 15 जखमी झालेत। बस चालकाचे पाय तुटल्याची माहिती मिळते। पुण्याहून शेगावला ही बस जात होती। ओव्हरटेक करण्याच्या नादात बस ट्रकला धडकली। जखमींवर चिखली येथे उपचार सुरू आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघातील रुंधाणा चांगेफळ या रस्त्याचे काम गेल्या 3 वर्षांअगोदर सुरू करण्यात आले होते। मात्र या रस्त्याचे काम अर्धवट सोडून कंत्राटदार पसार झाला होता। त्यामुळे आता या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले आहे। 2 ते 3 वर्षांपासून रुंधाणा चांगेफळ रस्त्याचे काम बंद आहे। रस्त्याचे काम पूर्ण करून गावकऱ्यांसाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा यासाठी अनेकदा आंदोलने केली, निवेदने दिलीत, मात्र त्याची कुठलीच दखल घेतली गेली नाही। पॅन्थर सेनेने रुंधाणा चांगेफळ रस्त्यावरच आमरण उपोषण सुरू केले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलं आहे। त्याचबरोबर गावातील अनेक समस्यांकडे देखील ग्रामपंचायत साफ दुर्लक्ष करत आहे। सातत्याने मागणी करून देखील गावातील अतिक्रमण हटवले जात नाहीये। त्यामुळे गावकरी गेल्या 5 दिवसांपासून उपोषणाला बसलेत। या उपोषणाची प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त गावकऱ्यांनी पुणे नागपूर महामार्ग रोखून धरला। गावकऱ्यांनी रास्ता रोको करत प्रशासनाविरोधात असलेला आपला रोष व्यक्त केला आहे। कोंबड्यांच्या झुंजीवरील जुगारावर छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे। पांढरकवडा शिवारात पोलिसांनी कारवाई केली। यावेळी 23 वाहने, 34,000 रुपये, 9 कोंबडे, 5 कोंबड्यांच्या काती असा 16,48,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांनी शेतमालकासह 28 जणांवर गुन्हा दाखल केलाय। 8 जणांना ताब्यात घेण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे। लोकनेते माजी नगराध्यक्ष सतीश बायास यांनी आपल्या उभ्या जीवनामध्ये समाज हित जोपासले आहे। त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त बयास परिवाराने सामाजिक बांधिलकी जोपासत मानव सेवा समिती स्वर्गरथ दान केले आहे। या प्रथम पुण्यस्मरण आणि लोकार्पण सोहळ्याला आमदार इंद्रनील नाईक आणि निलय नाईक यांच्यासह असंख्य नागरिकांनी गर्दी केली होती। मानव सेवा समिती शवयान म्हणजेच स्वर्गरथाची नितांत गरज होती। ही गरज ओळखून बयास परिवाराने आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या उद्देशाने केलेल्या प्रयत्नांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाची 13 जिल्हा स्तरावरील रुग्णालय ताब्यात घेतली आहेत। त्यामुळे या 13 जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाची रुग्णालय नसल्याने त्या ठिकाणी 500 बेड्सची नवीन जिल्हा रुग्णालय सुरू करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रस्ताव तयार केला आहे। मुंबई महानगर प्रदेशातील इतर प्राधिकरणांच्या परिवहन उपक्रमांच्या आणि खासगी बस सेवांच्या स्पर्धेला तोंड देत ठाणेकरांना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यासाठी धडपडणाऱ्या टीएमटी प्रशासनाकडून गुरुवारच्या अर्थसंकल्पात ठाणेकरांना डबल डेकर बस देण्याची घोषणा करण्यात आली। अर्थसंकल्पात बस तिकिटात कोणत्याही प्रकारची भाडेवाढ न करता परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी 2023-24 चे 427 कोटी 19 लाखांचे सुधारित आणि सन 24-25 या आर्थिक वर्षाचे महसुली आणि भांडवली खर्चासह 694 कोटी 56 लाख रकमेचे वास्तववादी आणि काटकसरीचे अंदाजपत्रक सभापती विलास जोशी यांना सादर केले। रेल्वेची मालमत्ता आणि प्रवाशांच्या जानमालाची सुरक्षा करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने आता गेल्या 10 महिन्यात ऑपरेशन फरिश्ते अंतर्गत नन्हे फरिश्ते अंतर्गत 958 मुलांचे भवितव्य सुरक्षित करून त्यांना त्यांच्या कुटुंबियांमध्ये पोहोचवलं आहे। आरपीएफ कडे मुख्यत्वे रेल्वेची मालमत्ता सुरक्षित राखण्याची आणि रेल्वे प्रवाशांच्या
जानमालाची आता सुरक्षा करण्याची जबाबदारी आहे। हे करतानाच आरपीएफ वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडते, प्रसंगी जीव धोक्यात घालून रेल्वे प्रवाशांचे जीवही वाचवते। मालमत्ता कराविरोधात पनवेलकरांनी आंदोलन छेडताच अवघ्या काही दिवसात महापालिका प्रशासनाने कर वसुलीसाठी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला। मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या स्थावर अथवा जंगम मालमत्ता जप्त करून त्यांचा जाहीर लिलाव करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे। मात्र यापूर्वी पनवेल पालिका प्रशासनाने असा इशारा अनेकदा दिला आहे, परंतु थकबाकीदार निवासी मालमत्ता धारकांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवलेली नाही। त्यामुळे यंदाही पालिकेचा इशारा पोकळ ठरणार की पालिका खरोखरच कारवाई करणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे। पुण्यात हिंजवडी सारख्या आयटी पार्कमध्ये लवकरच मेट्रो पोहोचणार आहे। प्रवाशांना मेट्रो स्टेशनपासून संबंधित कंपन्यांपर्यंत जाण्यासाठी खासगी वाहन वापरायला लागू नये यासाठी मेट्रो स्टेशनला जोडणारी स्काय बस सारखी व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे। या योजनेच्या सर्व मान्यता पूर्ण झाल्या असून लवकरात लवकर या प्रकल्पाचे भूमिपूजन केले जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात कोकण वगळता उर्वरित राज्यातील काही भागात शुक्रवारी आणि शनिवारी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। दरम्यान राज्यातील किमान आणि कमाल तापमानात 3 ते 5 अंशांनी वाढ झाली आहे। उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे, त्या भागात पश्चिमी चक्रवाताचा जोर आता कायम आहे। मात्र महाराष्ट्रात तापमान वाढीस सुरुवात झाली आहे। उमरगा शहरातील कळस थांब्याजवळ रस्त्याच्या कडेवर मोटरसायकल स्लिप होऊन दुचाकीस्वार खाली पडला। त्याच क्षणी पाठीमागून येणारी भरधाव ट्रक दुचाकीवरून गेल्याने दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला। ही घटना गुरुवारी घडली तर उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय, त्याची प्रक्रिया सुरू आहे। घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केलाय। पुण्याहून मिरजेकडे प्रवास करणाऱ्या महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी 6 नराधाम आणि एका महिलेला अटक करण्यात आली आहे। कराडकडे आई-वडिलांना भेटण्यासाठी रेल्वेने प्रवास करत होती। रेल्वेत प्रवास करत असताना झोप लागल्याने ती मिरजेत आली। परत जाण्यासाठी रेल्वेची वाट पाहत महिला रेल्वे स्थानकाबाहेर आल्यानंतर तिला काही जणांनी घेरलं आणि सामूहिक अत्याचार केला। त्यानंतर जमखंडी येथे महिलेची 4 लाखाला विक्री केली। सदर महिलेने स्वतःची सुटका करून पुणे येथे जाऊन तक्रार दाखल केली आहे। पुणे पोलीस ठाण्यात 0 नंबरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। यवतमाळमध्ये मालवाहू ट्रकला अचानक भीषण आग लागली। महागाव तालुक्यातील मुडाना गावातील फ्लायओव्हर जवळ ट्रकने पेट घेतला। उमरखेड येथील अग्निशमन दलाला पाचारण केलं गेलं। आग विझवण्यात यश आलं तरी आगीचे कारण अस्पष्ट आहे। अटल सेतूमुळे मुंबई नवी मुंबई प्रवास केवळ 20 मिनिटात पूर्ण करणे शक्य झाले आहे। मात्र यासाठी प्रवासी वाहन चालकांना 250 रुपये पथकर मोजावा लागत आहे। आता मात्र या सेतूवरून सर्वसामान्यांनाही परवडणाऱ्या दरात प्रवास करता येणार आहे। अटल सेतूवरून बस सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव बेस्ट प्रशासनाच्या विचाराधीन आहे। अमेरिकेच्या जगप्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वाढदिवस साजरा करण्यात आला। तरुणांनी हातात बॅनर घेऊन शुभेच्छा दिल्या आहेत। 7 समुद्रापार अमेरिकेत जगप्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरमध्ये एकनाथ शिंदेंना शुभेच्छा देणारा बॅनर हातात घेऊन केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील शुभदीप या त्यांच्या खासगी निवासस्थानी अनेक कार्यकर्ते जमा झाले। या सर्व कार्यकर्त्यांमध्ये मुख्य आकर्षण म्हणून छोटे एकनाथ शिंदे पाहायला मिळाले। एकनाथ शिंदे यांची वेशभूषा करून मुख्यमंत्र्यांना थेट शुभेच्छा देण्यासाठी डोंबिवलीहून एक मिनी मुख्यमंत्री देखील दाखल झाला। नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर वाढदिवस साजरा करताना गाडीच्या रूफ टॉपवर फटाक्यांची आतषबाजी करत पाम बीच मार्गावर वेगाने वाहन चालवत वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या घटनेच्या व्हिडिओवरून पोलिसांनी सदर कारचा शोध घेऊन वाढदिवसाचा उन्माद करणाऱ्या दोघांवर NRI पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय।
विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यासाठी महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी प्राध्यापकांना कार्यमुक्त करावे। त्यासाठी 5 ते 12 फेब्रुवारी दरम्यान महाविद्यालयातील तासिका स्थगित कराव्यात असे आदेशच परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉक्टर भारती गवळी यांनी प्राचार्यांना काढले आहेत। मुंबईच्या एका टोकाला पण मुंबईपासून दूर असलेल्या गोराई गावाची पाणी टंचाई लवकरच दूर होण्याची शक्यता आहे। या गावातील टेकडीवरील गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेचे उत्तन रोड येथे शोषण टाकी आणि उद्दचन केंद्र बांधण्याचे ठरवले आहे। या कामासाठी 9.5 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। येत्या आर्थिक वर्षात हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे। सांगली विभागातील इस्लामपूर आगारातील एका वाहकाने मोबाईल प्रिंटर आणि त्यामध्ये महामंडळाचे तिकीट रोल करून मोबाईल ॲपद्वारे बनावट तिकीट प्रवाशांना देऊन अपहार केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याचं एसटी महामंडळाच्या एका पत्रकात म्हणण्यात आलं आहे। या पार्श्वभूमीवर विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत राज्यभरातील सर्व वाहकांचे ETI मशीन, मोबाईल ॲप, त्यांची बॅग, लॉकर आणि खिसे तपासून त्यांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। मात्र यातून एसटी वाहकांची बदनामी होत असून जनमानसांमध्ये प्रतिमा मलिन होऊ शकते। त्यामुळे संबंधित आदेश रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने एसटी महामंडळाला केली आहे। मुंबईतील निवासी आणि अनिवासी उत्तुंग इमारतींमध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजना करून जानेवारी आणि जुलैमध्ये 6 महिन्यांनी अग्निशमन दलाला ऑनलाईन फायर ऑडिट रिपोर्ट सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे। अग्निशमन दलाच्या सरप्राईज व्हिजिटमध्ये ही यंत्रणा नसल्याचे आढळल्यानंतर 8 ते 10 दिवसात यंत्रणा कार्यान्वित केली नाही तर थेट वीज पाणी कापण्याची कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशारा पालिकेच्या अग्निशमन दलाकडून देण्यात आला आहे। प्रदीप शर्मा यांच्या पवई येथील घरी आयकर विभागाने छापा टाकला आहे। कारवाई दरम्यान आयकर विभागाने शर्मा कुटुंबियांचे मोबाईल काढून घेतले। रात्री उशिरापर्यंत ही आयकर विभागाची कारवाई सुरू होती। चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करात वाढ न करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी घेतला। प्रत्यक्षात मालमत्ता कराची देयके वितरित होण्यास अद्याप काही दिवस लागणार आहेत। राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयावर राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर त्याबाबतचा अध्यादेश काढण्यात येणार आहे। त्यानंतर ही देयके वितरित केली जाणार आहेत। एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ थकबाकीसह 15 दिवसात देण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 11 सप्टेंबर 2023 रोजी बैठकीत दिले होते। मात्र 3 महिन्यानंतरही कर्मचाऱ्यांची देणी रखडल्याने एसटी कामगार संघटनेकडून पुन्हा संपाचे हत्यार उपसण्यात येणार आहे। त्यानुसार संघटनेने एसटी महामंडळाला 13 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाची नोटीस दिली आहे। मौनी अमावस्येनिमित्त वाराणसीमध्ये मोठ्या संख्येने प्रयागराज येथील संगम घाट येथे मोठ्या संख्येने भाविक प्रार्थना करण्यासाठी आणि पवित्र स्नान पहाटे करण्यासाठी नदीकाठी जमलेले पाहायला मिळाले। देशाच्या राजधानीत पाळीव कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यांच्या बातम्या गाजत असतानाच उत्तरेकडील हिमाचल प्रदेशात पाळीव कुत्र्यांची एक हृदयद्रावक कहाणी समोर आली। या कुत्र्याने अपघातात मृत पावलेल्या आपल्या मालकाचे पार्थिव तब्बल 2 दिवस राखले, तेही अत्यंत प्रतिकूल हवामानात, म्हणजेच एका बर्फाळ दरीत, जे जंगली कुत्र्यांचे क्षेत्र समजले जाते। अपघातात दगावलेल्या कुत्र्याचा मालक आणि अन्य एक व्यक्ती दोघेही पुण्याचे आहेत।